पुढे पाहत कोल्हापुरात महापुरामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। सांगली फाटा इथल्या सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने वाहतुकीला फटका बसला। याच परिसरात 2019 मध्ये महामार्ग पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला होता। मात्र आता पावसाचा जोर वाढल्यास महामार्ग ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते। महापुराचा परिणाम आता राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। पुणे बेंगलोर महामार्गावरची मी तुम्हाला दृश्य दाखवते। सांगली फाटा या परिसरामध्ये आहे ते महापुराचं पाणी सर्व्हिस रोडवरती आल्यामुळे या परिसरामध्ये वाहनांची कोंडी आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ते या मार्गावरची प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मी सध्या सांगली फाटा या परिसरामध्ये आहे आणि सांगली फाटापासून अगदी गांधीनगर फाट्यापर्यंत आहे ते वाहनाच्या लांबच लांब रांगा जवळपास 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये या ठिकाणी दिसून येतात। हा सगळा उजव्या बाजूचा परिसर पाहायला गेला तर हा सर्व्हिस रोडवर आहे आणि या सर्व्हिस रोडवरती पंचगंगा नदीचं पाणी सध्या आलेलं आहे। याच परिसरामध्ये आहे ते 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात महापुराचं पाणी आलं होतं आणि या रस्त्यावरची वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झाली होती। अगदी शहरामध्ये यायला सुद्धा या ठिकाणी जागा नव्हती, अशा पद्धतीची स्थिती या परिसरामध्ये जवळपास 2 ते 3 दिवस 2019 मध्ये होती आणि त्याच पद्धतीची परिस्थिती यावर्षी सुद्धा उद्भवेल का अशा पद्धतीचं दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण संपूर्णपणे या सांगली फाटा परिसरामध्ये आहे ते वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। रस्त्याच्या दुतर्फा ही कोंडी झालेली आहे। बेंगलोरकडे जाणारी वाहनं सुद्धा आहे ते यामुळे प्रभावित झाल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर जर वाढला तर पुन्हा एकदा हा महामार्ग ठप्प होण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। कारण हे सगळं पाणी आहे ते पंचगंगा नदी जाता महामार्गाला येऊन आहे ते पोचलेलं आहे आणि पाणी पातळी जर 1 ते 2 फुटांनी वाढली तर मात्र पुन्हा एकदा महामार्ग ठप्प होण्याची भीती आहे ती निर्माण होणार आहे आणि त्यानंतर मात्र जीवनावश्यक वस्तूचं आहे ते कोल्हापूरमध्ये त्याचा तुटवडा भासू शकतो। कारण गॅस सिलेंडर आणि इतर जे पेट्रोलची वाहनं आहेत ती आतमध्ये येण्याची शक्यता आहे ती कमी आहे। त्यामुळे प्रशासन आहे ते या सगळ्या बाबीवरती आता लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। अद्यापही 2 ते 3 फूट पाणी पातळी वाढण्याची गरज आहे। मात्र ही जर पाणी पातळी वाढली तर मात्र पुणे बेंगलोर महामार्ग सुद्धा या वर्षीच्या या महापुरामध्ये प्रभावित होऊ शकतो, बंद पडू शकतो, अशा पद्धतीची स्थिती आहे ती सध्या निर्माण झाल्याचं दृश्य आहे ते दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसर, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली फाटा, कोल्हापूर।